श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर येत्या शनिवारी 25 जुलैच्या दिवशी आली आहे 2026मधील आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही बघा देवशैनी एकादशी, पंढरपुरी एकादशी, त्याचबरोबर शयनी एकादशी या नावानं सुद्धा ओळखली जाते. ही एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळं या एकादशीचं महत्त्व हे खूप अनन्यसाधारण आहे. देवशयनीचा अर्थ म्हणजेच बघा, जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात, म्हणजे विश्रांतीच्या अवस्थेमध्ये प्रवेश करतात, जे गाढ निद्रा ध्यानावस्थेत असतात आणि या दिवसापासून भगवान विष्णू शेषनागावरती क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात. त्यामुळे हा दिव्य विश्रांतीचा काळ पूर्णपणे बघा 4 महिने चालतो, जो कार्तिकी एकादशीला संपतो, म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी संपतो आणि ते निद्रावस्थेतून बाहेर आल्यावर या कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला त्यांचा शालिग्राम रूपाचा विवाह तुळशी मातेबरोबर लावला जातो, ज्याला आपण तुळशी विवाह असं सुद्धा म्हणतो. धार्मिक दृष्टीनं ही एकादशी खूप महत्त्वाची आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. या दिवशी आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी अनेक विठ्ठल भक्त पायी वारी करत हरिनामाचा गजर करत पंढरपुरात येत असतात. ही वारी भक्ती समर्पणाचे प्रतीक आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते. जो पण व्यक्ती हे आषाढी एकादशीचं व्रत करतो, तर त्या व्यक्तीला वर्षभरामध्ये केलेल्या सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच घरातील प्रत्येक व्यक्ती हे आषाढी एकादशीचं व्रत करत असते. अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हे व्रत करतो. या व्रताचं महत्त्व हे स्वतः भगवान विष्णूंनी बळीराजाला सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक उन्नती तर होतेच, तसेच मनातील सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. या पवित्र दिवशी त्यांच्या पूजेसोबत सेवेसोबत काही प्रभावी उपाय सेवासुद्धा केल्या जात असतात आणि म्हणूनच उद्या शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण एक वेळेस व्रत केलं नाही तरीही चालेल किंवा उपवास नाही केला तरीही चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. यामुळे आपल्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील, आपलं प्रत्येक अडलेलं काम पूर्ण होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य सर्व दोष नष्ट होतील, घराची मुलांची प्रगती होईल, आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी वास करेल. तर असा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे याची योग्य ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी 25 जुलैच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर उंबरठ्यावरती थोडंसं बघा जी हळद असते, तर ती हळद मिश्रित पाणी शिंपडून आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर बघा, अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल असेल किंवा थोडीशी चिमूटभर हळद, तुळशीपत्र या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत आणि या पाण्यानं स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची आहे. आता अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, तर त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं जर शक्य झालं तर अभिषेक करायचा आहे. एक स्वच्छ असा पाट किंवा चौरंग घ्या, त्यावरती स्वच्छ पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आहे. त्यावरती ही मूर्ती ठेवून आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यासोबतच एक तुळशीपत्र
हे आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हे व्रत करताना आपली कोणती इच्छा असेल, मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे आपण व्रत करत असाल तर ते संकल्पयुक्त व्रत करायचं आहे. तर आपल्याला या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये बघा असणारे सर्व दोष, म्हणजेच वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, या सर्व दोषांपासून आपली मुक्तता होईल. आपलं प्रत्येक काम हे पूर्ण व्हायला सुरुवात होईल. कामामध्ये येणारे अडथळे हे 100% दूर होतील. आता देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा, धूप अगरबत्ती लावायची आहे, वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय बघा या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे. तर बघा जेव्हा पण वेळ भेटेल तुम्हाला त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, 2 ताम्हणं घ्यायची आहेत किंवा 2 स्टीलची ताटं घ्यायची आहेत. आता थोडासा एका प्लेटमध्ये गंध तयार करायचा आहे. थोडंसं गंगाजल आणि थोडंसं कुंकू मिक्स करून या गंधानं आपल्याला त्या ताटांमध्ये 2 स्वस्तिकं काढून घ्यायची आहेत. स्वस्तिकामधील 4 बिंदू, कडेच्या 2 लाईन म्हणजेच ज्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात तर त्या देखील आपल्याला काढायच्या आहेत. अगदी शास्त्रोशुद्ध पद्धतीनं आपल्याला हे जे स्वस्तिक आहे तर ते काढून घ्यायचं आहे. आता स्वस्तिक सुकल्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. अक्षदा ठेवल्यानंतरनं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक तुळशीपत्रसुद्धा आपल्याला त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला वस्तू कोणती खाऊ घालायची आहे तर चणा डाळ. तर ही चणा डाळ आपल्याला गाईला खाऊ घालण्यापूर्वी एक 15 ते 20 मिनटं तरी भिजत ठेवायची आहे. त्यातील पाणी काढून आपल्याला ती सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं या दोन्ही ताटामध्ये आपल्याला जी चणा डाळ जी असणार आहे भिजवलेली, तर ती चणा डाळ दोन्ही ताटांमध्ये थोडी थोडी अशी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतरनं पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. तर एक ताट भगवान श्री हरिविष्णूंसाठी आणि एक ताट माता लक्ष्मीच्या साठी अशा पद्धतीने आपल्याला ही 2 ताटं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. आता काही वेळासाठी का होईना आपल्याला हे ताट देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे. आता देवघरासमोर आपण स्वतः आसन घेऊन बसायचं आहे. आसन घेऊनच ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता थोड्या वेळ झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, या दोन्ही ताटामधील जी चणा डाळ असणार आहे तर ती एका ताटामध्ये करून घ्यायची आहे. एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे. अगरबत्ती, फुलं, त्यासोबतच त्यामध्ये आपल्याला पंचारतीसुद्धा ठेवायची आहे. म्हणजे एक दिवासुद्धा त्या ताटामध्ये ठेवायचा आहे. गाईजवळ गेल्यानंतरनं आपल्याला गाईच्या पुढच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. गाईच्या शेपटीला स्पर्श करायचा आहे आणि नंतरनं गाईला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत पुढच्या पायावरती पाणी ओतून. त्यानंतरनं आपल्याला आपल्या उजव्या हातानं ही जी चणा डाळ असणार आहे तर ती चणा डाळ गाईला खाऊ घालायची आहे. उजव्या हातानं खाऊ घाला, जेणेकरून गाईच्या तोंडातील जी जिभेची लाळ जी आहे तर ती लाळ तुमच्या हाताला लागेल. तर ही जी लाळ हाताला लागली तर आपली सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं गेलं आहे. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गाईला स्पर्श केल्यानं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हा दूर व्हायला मदत होत असते. त्यामुळे आपल्याला उजव्या हातानं गाईला ही जी चणा डाळ आहे तर ती खाऊ घालायची आहे. खाऊ घालून झाल्यानंतरनं गाईला आपल्याला 11 किंवा 5 अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत बघा आपल्याला 11 किंवा 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतरनं आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना बघा गाय जिथे होती तर त्या गाई बसलेली जी जागा असते तर त्या वरची थोडीशी माती आपल्याला त्या ताटामध्ये घेऊन घरी यायची आहे. आल्यानंतर आपल्याला ही वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याचा कपाळावरती आपल्या टिळा लावायचा आहे. असं केल्यानं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो.
कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गाई ही खूप पवित्र मानली जाते आणि म्हणून अशी ही जी माती आहे तर ते गाईच्या पायाखालच्या आपल्या घरामध्ये आपण ठेवायची आहे. एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माती आपल्याला तुळशीमध्ये ओतायची आहे. संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. तुळशीला देखील प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य हो असल्यास दिवसभरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचं पठण करू शकता, विष्णू स्तोत्राचं पठण करू शकता किंवा हे जर करणं शक्य नसेल तरी फक्त तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा सातत्यानं करू शकता. या ज्या काही सेवा आहेत तर त्या आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्यामुळं तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गाईला ही एक वस्तू खाऊ घाला. यामुळं तुमची सर्व अडकलेली कामं मार्गी लागतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन सर्व दोष देखील नष्ट होतील. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल.